गुड मॉर्निंग. तर चला आज रुटीन शेअर करते. सकाळी उठल्यावरती पहिला माझं आवरलं, बाळाचं आवरून घेतलं, मग छानपैकी देवपूजा वगैरे केली. मग कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की 9व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये माझ्या पोटामध्ये पाणी जास्त आहे असं समजलेलं. सो पुढं काय झालं आहे मी आज सांगते तुम्हाला. 9 महिने लागल्यावरती माझी अजून डोहाळजेवण पण राहिला होता, तो पण कार्यक्रम आम्ही पहिला करून घेतला. त्यानंतर मला मॅटर्निटीचा शूट करायचा होता, तो पण मी केला आणि माझे 9 महिने असं पूर्ण झाले. आणि 9 महिने पूर्ण होऊन ड्यू डेट पण गेली आणि 11 दिवस झाले तरी पण माझी डिलिव्हरी काही झाली नाही. सो आम्ही चेकअपला गेलेलो. सरांनी मला मग डॉक्टरने ॲडमिट व्हायला सांगितलं 3 तारखेला. सो 3 एप्रिलला मी ॲडमिट झालेलो आणि मला पेन नव्हते नॅचरल. सो मला त्यांनी ते पेनचं इंजेक्शन वगैरे दिलं होतं आणि बापरे त्याच्यानंतर जो हाल झाला आहे माझा 3 तारखेला रात्रभर काय सांगायलाच नको. तरी पण माझी डिलिव्हरी नाही झाली. सो पुढं काय झालं हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.